गुड आफ्टरनून फ्रेंड्स, कसे आहात सगळे. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप छान स्वागत आहे. तर तुम्हाला माझ्या आज अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयी मला सांगायचं आहे, ते म्हणजे माझी आवडती मेरी कॉलनी. मेरी कॉलनी म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, जिथे आमचं पूर्ण बालपण लहानपण सगळं तिथे गेलेलं आहे. E1/6 मेरी कॉलनी नाशिक हा जो माझा पत्ता आहे तो माझ्या मनावर हृदयावर कायमचा कोरलेला आहे. अगदी तुम्हाला हसायला येईल, पण आजही मला स्वप्न पडलं तरी मला मेरी कॉलनीचेच स्वप्न पडतात. नवीन नंतर फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो तिथले नाही, कारण कॉलनीचं जीवन आमचं पूर्णपणे अत्यंत वेगळ्या लेवलचं होतं. तसे पुन्हा आता जीवन अनुभवणे येणे अशक्य, म्हणजे दुर्मिळच गोष्ट आहे. आणि मी अगदी 3 महिन्याचे असल्यापासून तिथे आईने मला आणलं. माझा जन्म खरं प्रॉपर नागपूरला झाला होता, पण लग्नानंतर आई काही दिवस टिळकवाडीत राहायची नाशिकला. नंतर माझा जन्म झाल्यानंतर ते मेरी कॉलनीत शिफ्ट झाले. आणि मेरी कॉलनीमध्ये 3 महिन्याचे असल्यापासून ते जवळजवळ मी 11वीत जाईपर्यंत माझं पूर्ण लहानपण टीनेज सगळं तिथे गेलं आहे. म्हणजे किती आठवणी असतील, आठवणींचा खजिना आहे. आणि ती कॉलनी नव्हती तर आमचं एक कुटुंब होतं. आणि तिथे वेगवेगळ्या टाईपचे लोक राहायचे, म्हणजे A टाईप, B टाईप, C टाईप, D टाईप, E टाईप आणि F टाईप. हे असे टाईप कॅटेगरी वाईज होते की ऑफिसरच्या लेवलनुसार त्यानुसार ते लोकांना ते राहायला घरं देण्यात आली होती. पण त्यामध्ये कुठेही असं आमचं म्हणजे पदाचं असं काही कोणीही मानलं नाही. सगळी एकत्र फॅमिली म्हणूनच राहायचं, की हा मोठा हा लहान असं कधीच कोणी मानलं नाही. सगळे एकोप्याने आणि मस्त राहायचे. जातीपातीचाही प्रश्न नव्हता. खूप प्रेम होतं, सगळ्यांना एकमेकांविषयी जिव्हाळा होता. रात्री बेरात्री सगळे एकमेकांसाठी धावून जायचे. आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरातलं माहीत असायचं. कधीच कुणाचे दारं बंद नसायचे. त्या काळाची ही खासियत होती की सगळ्यांची दारं 24 तास उघडी असायची. आणि आम्ही मुलं कधीही कोणाच्याही घरात असायचो, कोणाच्याही घरी जेवून यायचो. असं काय सरळ म्हणजे आईला सांगून द्यायचो की मी अमुक यांच्याकडे मी जेवली आहे. नंतर आमच्या एक आत्या होत्या मानलेल्या, त्या आम्हाला गीता शिकवायच्या, संस्कार वर्ग घ्यायचा. म्हणजे आमचा खेळ पण असायचा, त्याबरोबर आमच्यावर उत्तम आमच्या आईवडिलांचे तर संस्कार होतेच. प्लस आमची वाणी शुद्ध केली जोशी आत्यांच्या गीतेमुळे. सगळे मेरी कॉलनीतल्या मुलांना त्या आठवतच असतील. नंतर आमच्या खेळाच्या पण वेळा ठरलेल्या असायच्या. शाळेतनं आलो की दुपारी 4-4:30ला थोडी रेस्ट घेऊन मस्तपैकी छान खाली खेळायला सगळे निघायचे. आमच्या 4 बिल्डिंगी मिळून जवळजवळ आम्ही 20-25 मुलं मुली होतो. प्रत्येकाचे ग्रुप ठरलेले असायचे आणि खूप धमाल मस्ती चालायची. पण फक्त 7 वाजेनंतर 7 नंतर खेळायला अलाउड नव्हतं. नियम म्हणजे नियम. त्यात आमच्यासमोर लगडे काका राहायचे. ते जर आपण 7च्या पुढे, त्यांना सगळ्या पॅरेंट्सने परमिशन देऊन टाकली होती. 7च्या पुढे जर मुलं खेळताना दिसले तर त्या गॅलरीतून फक्त एक आवाज यायचा, कोण आहे रे तिकडे, कोणाचे आवाज येत आहेत रे, कोण खेळत आहे रे, अभ्यास नाही का तुम्हाला. झालं, पटापट मुलं घरात गायब होऊन जायची. म्हणजे इतकं एका हाकेमध्ये सगळी मुलं गायब. त्यामुळे सगळे पॅरेंट्स पण खुश असायचे. वळण जबरदस्त आणि धाक पण होता पूर्वीच्या मुलांना. एक आदरयुक्त भीती म्हणतात ना तसं. आणि सगळे सण वार मिळून आम्ही एकत्र साजरे करायचो. असंख्य आठवणी, प्रत्येकाचे वाढदिवस जोरात साजरे केले जायचे. आणि असं म्हणजे कधीच एकटं वाटायचं नाही तिथे आम्हाला. बाकीचे म्हणजे मी एकुलती एक होती, बाकीच्या घरात 2-2, 3-3 मुलं प्रत्येकाकडे होते. पण मला कधीही जाणीव नाही झाली की मला भावंड नाही. प्रत्येकाच्या बरोबर मी दिवसभर असायची. कोणाकोणावर मी गावाला जायची, त्यांच्याबरोबर सुट्ट्या घालवायला मे महिन्यात ते मला घेऊन जायचे. म्हणजे असं मला वाटलंच नाही की कधी मी एकटी आहे म्हणून. सतत मला त्यांच्यासोबत ते कोण ना कोणी माझ्यासोबत असायचं. आणि त्यावेळेला माझ्या बाबांना टुरिंग खूप असायचं. तर बाबा जवळजवळ 15-15 दिवस महिना घराबाहेर असायचे. पण त्यांना बिलकुलही घरात आमची इकडे काळजी नसायची, कारण शेजारीच इतके उत्तम होते की आईची आणि माझी त्यांना बिलकुल चिंता नसायची. एकदम सेफ वातावरण. आई पण एकदम निवांत असायची आणि सगळे एकमेकांसाठी होते. त्यामुळे ते पण निवांत बाहेरगावी असायचे. त्यांनाही कधीच असं वाटलं नाही की आपण बाहेरगावी जातो आहे तर आपली फॅमिली घरी एकटी आहे. कधीच नाही. एकदा तर मी खूप सिरियस झाली होती. मला 105पर्यंत ताप गेला होता. ताप मेंदूत जायची भीती आली होती. पण रात्री 1:30 वाजता 4ही बिल्डिंगीतले लोक आमच्या घरात हजर होते. तेव्हा माझे बाबा कोकणात होते टूरनिमित्त.
तर आमच्या मेरीच्या डॉक्टर होत्या, त्यांना बोलवायला काही लोक सातपुरून त्या काळी एवढ्या रात्रीच्या त्या आल्या होत्या 1:30 वाजता आणि मला रात्रभर त्या थांबल्या होत्या, इंजेक्शन्स देत होत्या, माझी काळजी घेतली त्या डॉक्टर मॅडमने. मंडेरीकर डॉक्टर होत्या त्या काळच्या, बऱ्याच लोकांना आठवत पण असतील. खूप छान मॅडम होत्या त्या. सकाळपर्यंत त्यांनी मला नॉर्मल केल्यावरच त्या घरी गेल्या आणि सगळेजण आलटून पालटून आईजवळ थांबत होते. आई घाबरून रडायला लागली होती, पण सगळ्यांनी आईला साथ दिली. आईच्यासोबत सगळ्या बायका थांबून होत्या. आईला स्वयंपाक पाणी पण कोणी करू दिलं नाही आणि रोज आईला काय 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 कोणी जेवण करून आणायचं, माझ्यासाठी वेगळे खिचडी पेज असं द्यायचे आणि आठवडाभर सगळ्यांनी मिळून आमच्या दोघींची काळजी घेतली. आणि बाबा गावाहून आल्यावर त्यांना खरंच वाटलं नाही की मला एवढा त्रास झाला म्हणून. म्हणजे असे होते आमचे इतके गोड शेजारी सगळे. आणि कुठले नवरात्र असो, गणपती असो, जाम धमाल असायची. साधं दिवाळीचा किल्ला बनवणं असो, सगळं आम्ही करायचो. होलिका दहन असो, रंग खेळायला तर जे एक वेगळीच मजा असायची. इतकी धमाल केलेली ना, प्रत्येक गोष्ट आम्ही मनापासून एन्जॉय करायचो. अगदी संक्रांत असो, हळदी कुंकू असो, प्रत्येक सणाची धमाल असायची अगदी. आणि नवरात्रात मला हेही आठवतं की आमची मसरूळची देवी होती. पहाटे 5ला उठून सगळ्या बायका छान सुंदर आवरून साड्या नेसून, आम्हाला पण मुलांना शाळेच्या आधी 5ला चालत मसरूळच्या देवीला न्यायच्या 9 दिवस. आणि तिथून आल्यानंतर आम्ही शाळेत जायचो. त्या पण मला आठवणी अजून आहे की पहाटेच्या त्या थंड वारात देवीचं दर्शन घ्यायला इतकं सुंदर वाटायचं, प्रसन्न वाटायचं. त्याशी माझी आज मेरी कॉलनी मला खूप आठवते. आणि मेरी कॉलनीचे स्वतंत्र शाळा होती. शाळेबद्दल तर मी मागे एक व्लॉग बनवला आहे, तर तुम्ही नक्की जाऊन बघा, त्याच्यावर मी भरभरून बोललेली आहे. नंतर एक सेंटरला शॉपिंग सेंटर होतं, म्हणजे तिथे 2 किराणाचे दुकानं होते, सदगीर काका आणि येवलेकर काकांचं. नंतर आमची एक बेकरी होती, ते काका पण आमच्यावर खूप प्रेम करायचे. आमच्या आई खास तिथून आमच्यासाठी गव्हाचे बिस्किटं बनवून आणायचे. तेव्हा सगळ्यांच्या घरी ते बिस्किटं असायचे. दुपारी 4ला आमचा नाश्ता, स्नॅक्स जे काय आजकालच्या शब्दात तेच असायचं. आणि इस्त्रीवाले काका होते. नंतर आमची खास एक कोपऱ्यात लायब्ररी असायची. ती लायब्ररी म्हणजे सुट्टीमध्ये तर अक्षरशः मी दिवसातून 2-2 पुस्तकं बदलून यायची, इतकी माझी फेवरेट लायब्ररी होती. आणि त्या काकूंनाही तिथल्या माहिती असायचं मला कुठली पुस्तकं आवडतात. मला हॉरर थ्रिलर खूप आवडायचे. तर सिडनी शेल्डनचे पुस्तकं, नारायण ढारप, सुहास शिरवाळकर यांची पुस्तकं आले की त्या वेगळ्या काढून ठेवायच्या आणि अक्षरशः एका दिवसात 2 पुस्तकं बदलायचे. त्या काकू इतक्या हसायच्या, अगं प्राजक्ता पुस्तक वाचते की खाते, तू काय करते काय. पण मला खूप मजा वाटायची आणि त्या प्रेमाने माझ्यासाठी थेटे काकू पुस्तक बाजूला काढून ठेवायच्या. मला इतका आज त्यांची आठवण आली. तर ते एक शॉपिंग सेंटर होतं. आणि नंतर एक मेरी ऑफिसचं जे एक ऑडिटोरियम होतं, तिथे आम्हाला पिक्चर दाखवण्यात यायचे. ते थेटे काका म्हणून होते, ते सगळे रील असायचे तेव्हा. अमिताभ बच्चनचे त्रिशूल, नंतर दीवार, असे बरेचसे पिक्चर. आता मला नाव या क्षणी आठवत नाही, पण आमच्या आईबाबांबरोबर इथे पिक्चर पाहिलेले पण मला आठवतात. नंतर मेरी ऑफिस जे आहे, मेरी ऑफिसबद्दल तर मी काय सांगू, त्याच्या एक वेगळ्याच आठवणी आहेत. मेरीचं जे ऑफिस होतं, महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, त्या ऑफिसमध्ये माझे बाबा कामाला नव्हते. माझे बाबा हायड्रो होते, वेगळ्या डिपार्टमेंटला होते.
पण त्या ऑफिसमध्ये आमचं नेहमी जाणं व्हायचं आणि तिथे मेनली आम्हाला रात्री पिक्चर बघायला मिळायचे. 9 ते 12 पिक्चर दाखवायचे. मेरी कॉलनीतल्या लोकांना अलाउड होतं तिथे पिक्चर. आणि त्याच्या मागेच एक असं म्हणजे स्पोर्ट्स सेंटर पण होतं. तिथे वेगवेगळे कॅरम, बॅडमिंटन वगैरे तेव्हा तिथे खेळायचा तिथे जागा होती. आणि तिथेच पहिला टी व्ही पण आला आमच्या कॉलनीतला. तर त्यावेळेला जे वर्ल्ड कप मॅच, क्रिकेट नंतर बघायला ते सगळे लोक आम्ही तिथे गर्दी करायचो. रात्री 12-12पर्यंत क्रिकेट मॅच बघायला तिथे सगळे जमायचे, कारण एकुलता एक टी व्ही तेव्हा मेरी कॉलनीतला तिथे होता. तर रात्री कितीदा मॅच संपवून 12:30-1ला आम्ही घरी चालत जायचो ना, तेही कधी भीती वाटली नाही. मस्त रसवंतीगृहात जाऊन रस प्यायचा आणि मग घरी जायचं. मला ते पण अजून आठवतं की साधं क्रिकेट मॅच बघायलासुद्धा आम्ही एवढ्या रात्री जागरण केलेलं आहे. आमचे आई बाबा मला घेऊन जायचे तिथे. आणि तेव्हाचे ते सुनील गावस्कर, कपिल देव यांच्या मॅचेस तेव्हा चालायच्या, जाम धमाल यायची. आणि मला हेही आठवतं की जेव्हा श्रावण महिन्यात आपण नागपंचमी येते तर खरे मोठे वारुळं मेरी ऑफिसच्या मागे होते. तर आमच्या बरोबरीच्या ज्या मोठ्या ताई होत्या, हर्षालीताई, अर्चनाताई, मनीषाताई, त्या आम्हाला घेऊन जायच्या. त्यांच्याबरोबर आम्ही हळूहळू घाबरत जायचो. आणि त्या खऱ्या म्हणजे 6-6 फुटी वारुळं होते. लांबूनच तिथून पूजा करायचो. कधी नागोबाचं दर्शन पण व्हायचं. तर त्या वारुळामध्ये त्या जवळ जाऊन त्या ताईंच्या देखरेखीखाली आम्ही पूजा करायचो. नागपंचमीला नवीन कपडे घालून, म्हणजे एक छोट्यातला छोटा सण पण आम्ही सोडला नाही. मग झोके बांधणं असो त्या दिवसात, तेही खेळ खेळायचो. मेहंदी काढणं असो, सगळं एकत्र. वेगळं असं कोणाचं नाही की दार बंद केलं आहे. नंतर घरात कोणाचाही काय पदार्थ खास बनला की तो सगळीकडे डिस्ट्रीब्यूट व्हायचा. असं एकटं कोणीच खाल्लं नाही, सगळे मिळून मिसळून. आणि गणपती उत्सवामध्ये आम्हाला त्याची पण आठवण येते की तेव्हा नवीन एक सांस्कृतिक भवन आमच्या इथे बांधण्यात आलं होतं. त्या काळी सांस्कृतिक भवन जितकं मॉड होतं की आम्हाला त्याचं फॅसिनेशनच होतं की बॅडमिंटन कोर्ट, दोन टेबल टेनिसला वेगळा रूम, नंतर तिथेच ग्रंथालय पण झालं होतं. आणि गणपती पण मेरीचा तिथे बसायला लागला होता. नंतर कोजागिरी पौर्णिमा साजरी व्हायची, तिथे पण गणपतीच्या दिवसात छान पिक्चर लावले जायचे, असा पूर्ण तो पडदा लावून वगैरे. आणि आम्हाला तिथे बॅडमिंटन खेळायला प्रचंड आवडायचं. मी, माझी मैत्रीण शिल्पा, अंजली भालके, नंतर आमच्या बिल्डिंगमधल्या शिल्पा, हर्षालीताई, आम्ही सगळ्या जायचो, बॅडमिंटन खेळायचो. मुलं पण यायचे. नंतर तिथे पण लायब्ररीत आमच्या सायकलवर चक्रा चालू व्हायच्या. तेव्हा मग आमच्याकडे सायकल आल्या होत्या. नंतर मग आम्ही सायकलवर जायचो. थोडं सांस्कृतिक केंद्र घरापासून लांब होतं, मग आम्ही सायकलवर जायचो. मस्त दिवसातून 2-2 पुस्तकं बदलायची परंपरा माझी चालूच होती तेव्हाही. आणि रात्री उशिरापर्यंत बॅडमिंटन खेळायचो तरी आईबाबांना चिंता नसायची, कारण इतकं वातावरण सेफ होतं तिथे. आणि सांस्कृतिक भवनाच्या पण आठवणी खूप छान आहे. मला सगळ्यांचे फोटो मिळाले तर मी नक्की लावेल. आणि त्याच्या टेरेसवर कोजागिरी पौर्णिमेला मोठं दूध आटवलं जायचं, भेळ केली जायची, हळदी कुंकूचे प्रोग्राम त्याच्या टेरेसवर व्हायचे. खूप सुंदर ते पण त्या काळी म्हणजे अट्रॅक्शन झालं होतं. एक कॉलनीमध्ये गणपती बाप्पाचं आपलं एक देऊळ होतं. ते सगळे मेरीतल्या लोकांनीच मिळून ते बांधलं होतं. गणपतीची मूर्ती तिथे त्यांना सापडली होती. त्यानंतर मग तिथे सगळ्यांनी मिळून पैसे डिस्ट्रीब्यूट करून एक छानसं मंदिर बांधलं होतं. आणि त्याच्या मागे एक छान बाग पण डेव्हलप केली होती. तिथे छान 2 झोके होते, 2 घसरगुंड्या होत्या, छान मेंटेन बाग होती. आमचा बराचसा वेळ तिथे खेळण्यात जायचा. गणपती मंदिरात आम्ही खेळायचो. तुळशीचं लग्न तिथे लागायचं. दत्त जन्म असो, राम जन्म असो. परवा रामनवमीलाही मला खूप आठवण आली. तिथलं सुंठवडा खायची. इतकं सुंदर ते सगळ्या भजनी मंडळ असायचं. छान ते गाणं म्हणायच्या. आम्ही 12च्या तळपत्या उन्हात चटके लागत असायचे, पण आम्ही तो राम जन्माला जरूर आम्ही हजर असायचो. ते सगळं मला परवा आठवलं. दत्त जन्म असो, राम जन्म असो. तुळशीचं विवाह पण खूप सुंदर व्हायचं. सगळ्या मंदिराला लायटिंग करायचे आणि लग्न अगदी खरं लग्न अटेंड केल्यासारखं वाटायचं. सुंदर प्रसाद मिळायचा.
तेही मला खूप आज आठवणी येत आहेत. तर गणपती मंदिर हे सुद्धा आमचं सगळ्यांचं एक व्यू पॉईंट होतं आणि गणपती मंदिराच्या मागे सगळे ऑफिसर लोकांचे बंगले होते. त्यामुळे आम्हाला मुंबईचं कसं मलबार हिल एक टॉप पॉश एरिया आहे ना, तसं आम्हाला वाटायचं त्या एरियात गेल्यावर. सगळे साहेब लोकांचे बंगले, बाहेर त्या काळच्या त्या प्रीमियर पद्मिनी, त्या गाड्या मर्सिडीज, त्या ॲम्बॅसेडर गाड्या उभ्या असायच्या पांढऱ्या रंगाच्या. तर आम्हाला एक असा एक दबदबा वाटायचं की साहेब लोकांचे बंगले आहे तिथे, सुंदर तिथे फुलं फुललेली असायची आणि चिडीचूप असायचं तिथे, अजिबात आवाज नसायचा, शांत एरिया होता तेव्हा. तर ते सगळे तिकडे बंगले गणपती मंदिराच्या मागे होते. तिथे आम्हीसुद्धा कधीच कलकलाट केला नाही. तिथून वावरायचं असेल तर आम्ही गुपचूप वावरायचो. ते गणपती मंदिराची अशी एक माझी आठवण होती. आणि मेरी कॉलनीचं शॉपिंग सेंटर पुढे पण एक ग्राउंड होतं. तिथे पण आमचे बाबा म्हणजे आम्ही खूप लहान असताना तिथे आमच्या बाबा व्हॉलीबॉल खेळायचे. नंतर आम्ही मुलं तिथे बॅडमिंटन खेळायचो, मुलं क्रिकेट खेळायचे, फुटबॉल खेळायचे. नंतर सिंगल बार डबल बार पण तिथे लावलेले होते. तिथे पण जाऊन आम्हाला कंपल्सरी लटकावं लागायचं, कारण आम्हाला व्यायामाची सवय लावली होती आईबाबांनी. संध्याकाळी 10 मिनटं तरी तिथे लटकल्याशिवाय पर्याय नव्हता, जबरदस्तीने जावं लागायचं. तर त्या आता बघितलं ना तर मेरी कॉलनीची दशा बघवत नाही. बिलकुल कोणी तिथे राहायला पण नाही, वस्तीला पण नाही. सगळीकडे जंगल झालं आहे. ते पाहून इतकं वाईट वाटतं ना की एकेकाळी आम्ही इतकी श्रीमंती अनुभवली आहे, म्हणजे मनाची श्रीमंती, आपल्या संस्कृतीची श्रीमंती जी अनुभवली आहे, ते आज तिथे नावारूपाला पण नाही आहे. म्हणजे इतकं वाईट वाटतं. सगळं जे भग्नावशेष झालेले आहेत. तरी माझ्या ज्या आठवणीतली मेरी आहे ती मात्र कायम अशी चमकत राहणार आहे. आणि माझ्याकडे खूप फोटो आहेत, जमले मला सगळे सापडले तर मी जेवढे मला मिळेल तेवढे लावण्याचा नक्की प्रयत्न करेन. मेरी कॉलनीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे पोस्ट ऑफिस होतं. त्या पोस्ट ऑफिसमधलेही सगळे आमच्या ओळखीचे होते. तिथे गेल्यावर एक येणारा तो विशिष्ट वास, त्या रबरी ठप्प्याचे आवाज, ते पण मला अजूनही आठवतात. आणि त्याच्याच बाजूला सरकारी रेस्ट हाऊस होतं, त्याला चमरी असं म्हणायचे. तिथे पण आमचे पाहुणे, बऱ्याच वेळा मुंबईहून आलेले पाहुणे तिथे उतरायचे. सरकारी साहेब होते ते, त्यामुळे आम्हाला चमरीचं आतूनही दर्शन घडलेलं, एकदम 5 स्टारसारखं सुंदर असायचं ते. आणि त्याच्या पलीकडेच पुढे जाऊन आमची CDO मेरी शाळा होती, त्यामुळे तिथूनच जायला लागायचं. आणि तिथे ना लागून सगळे आंब्याची झाडं होती, तिथे भरपूर कैऱ्या लागायच्या. आणि जेव्हा मोहर धरायचा तर शाळेत जाताना इतका सुंदर तो मोहराचा वास यायचा. आणि तेव्हा चमरीच्या समोर गुलाबाच्या फुलांची बागसुद्धा होती, ती पण इतकी सुंदर दिसायची. आणि ते गुलाबाच्या फुलांनाही त्यांनी वेगवेगळ्या कलरचे फुलं होते मेंटेन केलं होतं. आम्ही नेहमी ते बघत बघत शाळेत जायचो. आणि काय मुलं चोरून ती फुलं तोडायला जायचे, तर मला फार वाईट वाटायचं की अरे इतके सुंदर फुलं ते फुलवत आहेत माळी काका, आणि हे का असे डिस्ट्रॉय करताय. तर ते त्या काळात इतकं सुंदर वाटायचं ते बघताना. आणि शाळेकडे वळलं की छान ते कैरी, छोट्या छोट्या कैऱ्या पडलेल्या असायच्या रस्त्यावर, आणि मोर. आणि पावसाळ्यात तर काय सुंदर दृश्य दिसायचं, ते डोळ्यापुढून जात नाही. आम्ही सायकलवर जायचो ना तर इतकं सुंदर वाटायचं ते गुलाबाची बाग बघताना. त्या आंब्याच्या झाडावरून जाताना, गर्द झाडी होती शाळेपर्यंत जाताना. खूप खूप सुंदर आठवणी आहेत माझ्याकडे मेरी कॉलनीच्या. आणि प्रत्येक सणावाराला मेरी कॉलनीची आठवण येते, अगदी हटकून येते. म्हणजे मीच असं नाही, जे मेरी कॉलनीत राहून गेलेले रहिवासी आहेत ना ते आज. आणि मला सांगायला अभिमान असा वाटतो की आम्ही जरी आज सगळीकडे विखुरले गेलो असू, आमचे आईबाबा किंवा आम्ही मुलं लहान, तरी आम्ही सगळे अजूनही कनेक्टेड आहोत. व्हॉट्सअपद्वारे, फेसबुकद्वारे. काही भारतभर डिस्ट्रीब्यूट झाले, काय तर विदेशात पण राहायला गेले, पण तरी पण आम्ही आमचे ग्रुप फॉर्म केलेले आहेत. आणि सुखदुःख आम्ही सगळे एकमेकांशी शेअर करतो. आजही आम्ही कनेक्टेड आहोत. आणि आजही आमच्या आई सगळ्या एकमेकींना धरून मैत्रिणी अजूनही जमतात एकत्र. छान BC ग्रुप त्यांचा आहे, त्या एकत्र जमतात, भेटतात, छान खाणंपिणं करतात, एकमेकांच्या सुखदुःखाला जातात. मला इतकं अजून बरं वाटतं ना की अजूनही आम्हाला जरा काही खूट झालं तरी आम्हाला सगळ्यांना कळतं की काय, कोणाला काय प्रॉब्लेम आहे का, काय आहे का. लग्न वगैरे असेल तरी सगळे एकत्र पुन्हा येतात. आपल्या
आपल्याच नाही तर आपल्या शेजारच्या मुलांनासुद्धा आपल्या स्वतःच्या मुलासारखं मानणारे हे सगळे शेजारी. अजूनही हे माझं कुटुंब एकत्र आहे याचा मला अतिशय आनंद होतो सांगताना. आणि मला जमेल तसे मी सगळ्यांचे फोटो तुमच्याबरोबर शेअर करेल फ्रेंड्स. आणि मेरीच्या आठवणी बोलल्या आणि गोडबोले काका आणि जोशी काकांबद्दल नाही बोललं तर खूप अधुरं राहील. तर तेव्हा आमचे गोडबोले काका आणि जोशी काका हे आमचे पुजाऱ्याचं पण काम करायचे आणि जॉबला पण होते. आणि गोडबोले काकांची मुलं तेव्हा आमच्याकडे तेव्हा पेपर वगैरे यायचे ते टाकायचे. मुलं अत्यंत कष्टाळू होते. गोडबोले काकू मेस चालवायच्या, गोडबोले काका पूजा सांगायचे. ते मुलं पण आज फार मोठ्या मोठ्या पदावर आहेत आणि त्यातल्या एकाचं करोना काळात दुःखद निधन झालं आहे. आणि आता ती जुनी माणसं पण नाही राहिली, पण त्यांचे पण फोटो मिळाले ते नक्की लावेल. आणि मला इतका आनंद वाटतो आहे सांगायला की त्यातले जोशी काकांनीच माझ्या साखरपुड्याची पूजा सांगितली होती. त्यामुळे मला त्यांची आठवण कायम राहील की काका माझ्या साखरपुड्याला उपस्थित होते. आणि वडाची पूजा करताना पण गोडबोले काका जोशी काका पूजा सांगायचे. आमची वास्तुशांतीची पूजा पण नवीन घराची त्यांनीच केली. म्हणजे जरी मेरी कॉलनी सोडली तरी हे लोक आमच्याशी कायम कनेक्टेड होते. त्यामुळे त्यांचे नाव घेतल्याशिवाय तर मेरीच्या आठवणी पूर्णच होणार नाही, म्हणून मी त्यांचे पण इथे खास आठवण नमूद करते आहे. सगळ्यात धमाल गोष्ट म्हणजे आमच्या हळदी कुंकाची असायची. संक्रांतीचं हळदी कुंकू मग आणि ते 4-5 जणींचं किंवा 7-8 जणींचं मिळून किंवा बिल्डिंगचं मिळून एकच असायचं. मग एका घरात असेल तर पूर्ण हॉलमधलं फर्निचर बाहेर पूर्ण हॉल रिकामा करायला लागायचा. आदल्या दिवसापासून तयारी. आणि मग त्या हॉलमध्ये छान सगळीकडे गादी बिछाड टाकली जायची, पडदे बदलले जायचे, सगळ्या घराला सजावट व्हायची. आणि मग सोरट केलं जायचं. सोरट मीन्स वेगवेगळ्या वस्तू मेंदवळून आणल्या जायच्या आणि मग चिठ्ठ्या बनवायच्या आणि प्रत्येक त्या चिठ्ठ्या एका काचेच्या बॉलमध्ये ठेवल्या जायच्या. प्रचंड म्हणजे 300-350 बायका तरी आरामात यायच्या हळदी कुंकाला. पूर्ण मेरी कॉलनीला आमंत्रण असायचं. मग ऑफिसमधले पिऊन काका असायचे, त्यांना सगळे बिल्डिंग वाईज नावं दिलेले असायचे. ते सगळीकडे ते सर्क्युलर फिरायचं, आज या ठिकाणी हळदी कुंकू आहे, तुम्ही यायचं आहे. सगळ्या बायका झाडून यायच्या. 300-350च्या वर बायका असायच्या आणि तेवढ्याच वस्तू पण सगळे कॉन्ट्रीब्युशन काढून आणायच्या. आणि आमच्या मुलांची तर जाम धमाल असायची. सगळ्या आया छान नटलेल्या तटलेल्या, गजरे हे ते काठपाच्या साड्या दागिने. मग आम्ही मुलांची पण धमाल, आम्हालाही छान नटवलं जायचं. आणि आम्ही येता जाता ते तिळगुळ खा, वड्या खा आणि मस्त 10-11पर्यंत आम्हाला बाहेर खेळायला मिळायचं. आणि काहीतरी डिश पण ठेवली जायची, त्यामुळे आमची पण चंगळ असायची. त्या हळदी कुंकाच्या आठवणी तर मला खूप येतात. मी लग्न झाल्यावरसुद्धा माझ्या सासरी असे मी पण करून पाहिलं. सुरुवातीला काही दिवस असंच मोठ्या प्रमाणावर मी पण हळदी कुंकू करायचे, बऱ्याच बायकांना बोलवायचे. पण हळूहळू ते मला जसा त्रास सुरू झाला तसा माझा इंटरेस्ट कमी झाला. पण माझ्या नसानसात ती मेरी कॉलनी भिनलेली आहे, त्यामुळे प्रत्येक सणावाराला मला तो उत्साह असतोच. मला जसं जमेल तसं मी माझ्या परीने इकडे सासरी सण साजरे करते आणि आपल्या मेरीची आठवण जपायचा प्रयत्न करते. तर अशी आहे माझी मेरी कॉलनी, जी माझ्या आठवणीत अजून जशी आहे तशी आहे. आत्ता जरी त्याचे भग्नावशेष झाले आहे तरी. आणि मला माहिती आहे माझ्याप्रमाणे ज्यांनी आपलं बालपण मेरीत घालवलं आहे त्यांनी ते कधीही आयुष्यात मेरी कॉलनीला विसरू शकणार नाहीत. आणि असेच आपण सगळे एकत्र राहूया आणि आयुष्यभर एकमेकांना साथ देऊया. मेरी कॉलनीचे जेवढे कोणी माझे फ्रेंड्स आहेत त्यांना मी इथूनच हाय करते. आणि असेच आपण सगळे कनेक्टेड राहूया आयुष्यभर. खूप खूप धन्यवाद. आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की तुमच्या कॉमेंटद्वारे सांगा. आणि मला जमेल तसं मी माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.